एनसीपी अजित पवार गुट की चिंतन बैठक 19 सितंबर को नागपुर में होगी। यह बैठक वर्धा रोड स्थित इम्प्रेस सिटी में आयोजित की गई है। इस बैठक में उप मुख्यमंत्री अजित पवार, सांसद प्रफुल्ल पटेल, सांसद सुनील तटकरे समेत राज्य के सभी नेता और पदाधिकारी मौजूद रहेंगे। इसकी जानकारी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर ने दी। 19 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा ग्रुपचं एक मंथन शिबिर आहे। मंथन शिबिरामध्ये पक्षाचे सर्व प्रमुख अजितदादा, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब आमचे जे प्रमुख आहेत, तो त्यानंतर सर्व मंत्रीगण, माजी मंत्री आमच्या पक्षाचे, आमदार, सर्वच आमदार, माजी आमदार, विद्यमान खासदार, माजी खासदार, सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व फ्रंटल जे असतात, विविध सेल असतात, त्यांचे प्रमुख, असं 400 लोकांचं आमचं मंथन शिबिर आहे। त्यामध्ये निर्देश देण्यात येतील येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिकाच्या निवडणुकीच्या संदर्भाने होऊ घातलेल्या आहे त्या संदर्भामध्ये कोणत्या पद्धतीने आम्ही कामं करायची, एक्सपर्ट ओपिनियन त्या ठिकाणी आम्हाला मिळेल। एक प्रकारचं मंथन म्हणजे आमचे काही प्रश्न असतील ते काही गाईडलाईन करतील, एक मंथन होईल, त्यामधून काहीतरी मंथनानंतर अमृत निघतंय तसं काहीतरी चांगलं पक्षाकरता निघेल या भावनेतून 19 सप्टेंबरला जागा मी आजच फिक्स केलेली आहे। इम्प्रेस सिटी वर्धा रोडवर आहे ती, त्या जागेमध्ये त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम होणार आहे। तुम्ही सांगितलं येणाऱ्या महानगरपालिकामध्ये एकंदरीत आता सध्या महायुती आहात, काय वाटते एकंदरीत कशी जागा वाटप होणार, काय तुमची डिमांड राहणार नागपूरसाठी, काय सांगा? युतीमध्ये मिळून काम करण्याची काम करतच आहे सरकारमध्ये आम्ही, परंतु प्रत्येकाला आपला पक्ष मोभा आहे। प्रेमाने मी कोणताही असा एवढंच आम्हाला पाहिजे असं वगैरे आम्ही म्हणणार नाही। आम्ही काही आपसात चर्चा करू, आम्हाला सन्मानजनक असं वाटलं काय आमच्या सन्मान जागा आम्हाला मिळत आहे तर आम्ही युतीमध्ये निश्चितच राहण्याचा आमचा पहिला प्रयत्न राहील। त्यानंतर जर असं वाटलं का भाई मेसेज चुकीचा जाईल, जास्त लोक तिकीट मागतात पण त्यांना सन्मान देऊ शकत नाही, तर मग ते त्याकरता आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, आमचे लोक आम्ही उभे करू पूर्ण नागपूरमध्ये। मला तर नेहमी असं वाटतं की असं होऊ नये, पण असं जर झालं तर पक्ष वाढेल माझा। कारण अनेक लोक उत्सुक असतात तिकीटे करतात, अशाच वेळेला लोक पदाधिकारी जुळतात असं माझा एक अनुभव आहे। त्या अनुभवाच्या आधारावर युती होईल तर अधिकच बरं आहे, नाही झाली तर आम्ही पूर्ण शहरामध्ये आमचे नगरसेवक उभे करू व आमच्यासोबत बीजेपी जर नाही आली तर अन्य पक्षाच्या सोबत मध्ये आहे, गवाडे ग्रुप म्हणा किंवा वंचित म्हणा किंवा जे काही ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपशी आम्ही चर्चा करू। म्हणजे त्यांनाही गरज आहे, निश्चितच आहे, ज्यांना गरज नाही ते म्हणजे मी प्रॅक्टिकल माणूस आहे। जसं तुम्ही सांगितलं की चिंतन बैठकमध्ये सध्या ओबीसीचा विषय आणि मराठाचा विषय सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, तर या विषयांना घेऊन पण चर्चा होणार आहे चिंतन बैठकमध्ये? जास्त खरं आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारने जो निर्णय घेतला तो जनतेच्या हिताचा, दोन्ही कम्युनिटीच्या हिताचा निर्णय असं समजूनच आम्ही त्या ठिकाणी वागतो आहे। परंतु त्या ठिकाणी कोणाला असं वाटलं तर चर्चा होईल, मंथन करायला काहीच हरकत नाही, पण या विषयावर बाहेर काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत।